कराटे म्हटलं की शिस्त दिसते अगोदर, परंतु शिस्तीचा अभाव दिसू नये एवढी रिक्वेस्ट करते विद्यार्थ्यांना। खरं तर आजचा कार्यक्रम इतका भव्य दिव्य पाहूनच इतकं मन प्रसन्न होत आहे आणि म्हणून मला इथं म्हणावंसं वाटत आहे की चल उडूनी पाखरा बघ जरा, चल उडूनी पाखरा बघ जरा, कशी रम्य दिसत आहे वसमत शहराची वसुंधरा, कशी रम्य दिसत आहे वसमत शहराची वसुंधरा। खरं तर आजचा हा कार्यक्रम हा खुली चॅम्पियन स्पर्धा जो कराटेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक आत्मरक्षणाचे धडे त्यांच्यामध्ये किंवा आत्मरक्षण सेल्फ इंडिपेंडेंट कसं व्हावं किंवा सेल्फ प्रोटेक्शन कसं करावं यासाठी हा प्रोग्राम आहे आणि ही खरी स्पर्धा आहे। आणि स्पर्धा कशासाठी असते हे प्रत्येकाने अगोदर समजून घेतलं पाहिजे, कारण जे जिंकले त्यांनी जास्त उडायचं नाही आणि जे हारले तर त्यांनी रडायचं नाही एवढंच या स्पर्धेमधून शिकायचं असतं। आणि म्हणून प्रत्येक स्पर्धकाने आपण जिंकावं या जिद्दीनेच पुढे जायचं, परंतु हारलं तर रडत बसायचं नाही, नैराश्य व्हायचं नाही किंवा आपल्या जीवनामध्ये खच्चीकरण येऊ द्यायचं नाही। आपण जिथे कमी पडतो पुढच्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त आपण जिद्दीने आपण यश संपादन करू हे आपण डोळ्यासमोर ठेवूनच ही स्पर्धा खेळायची आहे, लढायचं आहे। खरं सांगायचं म्हणजे आजचा हा महिला दिन राजमाता जिजामाता सावित्रीबाई फुले त्याचबरोबर संत गाडगे बाबा छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व या सर्वांना मी मानवंदना देऊ इच्छिते, कारण यांच्या प्रेरणेनेच आजचा हा कार्यक्रम समोर आलेला आहे। आणि विशेष म्हणजे नांगरे सर यांचं कौतुक मला तर नेहमीच करावंसं वाटतं, कारण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नुसतं कराटे खेळणं आणि पुढे जाणं एवढा उद्देश नसतो, तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्याचं ते काम करत असतात। कारण संस्कार हे कुठे बाजारात पैसे देऊन विकत मिळत नसतात, तर संस्कार हे रुजवावे लागतात। आणि म्हणून नांगरे सरांबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। स्कूल क्लॅप गो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे की आज महिला दिनाचं सुद्धा औचित्य साधलेलं आहे सरांनी आणि उपस्थित सर्व महिलांना मी महिला दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते। खरं तर महिला दिन म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम सावित्रीबाई समोर आल्या पाहिजेत, कारण माता सावित्रीच आज उभ्या राहिल्या नसते आपल्यासाठी तर तुम्ही आम्ही इथं दिसलो नसतो। आणि म्हणून माता सावित्रीसाठी मी एवढंच म्हणेन की सावित्री तुझ्या शिक्षणाची गंगा आज घराघरात वसली, सावित्री तुझ्या शिक्षणाची गंगा घराघरात वसली, प्रत्येकीच्या मनात माझी सावित्री बसली, सावित्री तू दिलेला वसा